नाही, एस टी महामंडळाची दरवर्षी दिवाळीमध्ये 10% दरवाढ होते. हे कायम सुरू असलेली प्रक्रिया आहे. नव्याने ही प्रक्रिया नाही. दर दिवाळीमध्ये यावेळेस एस टी दर 10% दरवाढ करते, भाडेवाढ करते आणि त्यामुळे एस टीला जवळपास 30 कोटी रुपये मिळतात. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये आज जी काही महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्यांवर आलेलं संकट पाहता आणि बळीराजाच्या डोळ्यामध्ये, त्यांच्या परिवाराच्या डोळ्यामध्ये, आमच्या लाडक्या बहिणी भावांच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून आपण त्यांना मदतीचा हात देण्याचा सगळीकडून प्रयत्न करतो आहे. आणि म्हणूनच मी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना सूचना केलेल्या आहेत की अशा परिस्थितीमध्ये जरी एस टीला दिवाळीमध्ये तुमची प्रक्रिया ही जी कायमची सुरू असली तरीसुद्धा यावेळेस त्याला अपवाद केला पाहिजे आणि पूर परिस्थितीमुळे हे 10% जी भाडेवाढ आहे ती यावेळेस रद्द करावी आणि ती तशा प्रकारचं ते परिपत्रक काढतायत आणि 10% होणारी भाडेवाढ जी आहे ती रद्द होईल आणि त्यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळेल. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. बघा, माझं एवढंच सांगणं आहे की स्वतः मुख्यमंत्री असताना काय काय केलं, किती दिलं, काय दिलं, शेतकऱ्यांचे किती अश्रू पुसले, शेतकऱ्यांच्या बांधावर किती वेळा गेले, हे सगळं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माहीत आहे. आणि त्यांनी केलेली घोषणा ते नियमित 50,000 रुपये जे नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी, त्यांना 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय घेतला. दिले कुठे? त्यातले काही शेतकरी जे होते, जवळपास 20 लाख शेतकरी कर्जमाफीतले, त्यांची कर्जमाफी आम्ही केली. 50,000 रुपये जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी, त्यांना देखील महायुती सरकार, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पैसे दिले. त्यामुळे पहिलं स्वतःने आत्मचिंतन केलं पाहिजे, स्वतःच्या गिरेबानमध्ये झाकून बघितलं पाहिजे की आपण काय केलेलं आहे. आणि म्हणून आमचं जे महायुती सरकार आहे, महायुती सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचं आहे. मी मुख्यमंत्री असताना मी, देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतला होता. जसं प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली, दर वर्षाला 6,000 रुपये, तशीच योजना महाराष्ट्राने पण केली. आमच्या काळात केली, महायुतीच्या, परमनंट कायम वर्षाला त्यांना 6,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला आणि ती मदत सुरू आहे, ती योजना सुरू आहे. त्याबरोबर अनेक शेतकऱ्यांसाठी आपण निर्णय घेतले, ज्याला 2.5-3 वर्षामध्ये जवळपास नुकसान भरपाई आणि इतर सगळ्या ह्याच्यातून 30 ते 40,000 कोटी रुपये आपण शेतकऱ्यांवर सरकारच्या वतीने नियोजित केले. आता देखील मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. कॅबिनेटमध्ये देखील आम्ही चर्चा केली. त्याचबरोबर मुख्यमंत्री स्वतः बांधावर गेले, मी स्वतः बांधावर गेलो, अजितदादा स्वतः बांधावर गेले, आमचे सगळे मंत्रिमंडळातले मंत्री गेले आणि सगळ्यांनी डोळ्यांनी आपल्या स्वतः ही परिस्थिती पाहिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यावरचं आलेलं संकट फार मोठं आहे, ते छोटं संकट नाही आहे. ही आपत्ती मोठी आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये अशा प्रकारची ढगफुटी किंबहुना एवढा मोठा पाऊस पडला नव्हता आणि शेतकऱ्यांचं यामध्ये पिकांचं नुकसान, जमीन खरडून गेली आहे, जमीन वाहून गेलेली आहे, जनावरांचं नुकसान झालेलं आहे, जीवितहानी झालेली आहे, घरांची पडझड झालेली आहे. हे सगळं जे आहे, या सगळा विचार करून आम्ही कॅबिनेटमध्ये देखील चर्चा केलेली आहे की यावेळेस नियम, अटी, शर्ती यावर बोट न ठेवता त्या सगळ्या बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या पदरामध्ये काय पडेल आणि त्याच्या डोळ्यातले अश्रू कसे पुसले जातील यावर आमचं सरकार अतिशय गंभीर आहे. आणि आम्ही त्या बाबतीमध्ये 1-2 दिवसामध्येच चर्चा करून यामध्ये निर्णय घेणार आहोत की शेतकऱ्याला आणि ती जी काही मदत आहे ती मदत देण्याचं काम शेतकऱ्याला आम्ही करणार आहोत, तो निर्णय घेणार आहोत. आणि त्यामुळे हे जे काय आता काही लोक बाहेर अंदाज लावतात, एवढी मदत देणार, तेवढी तुटपुंजी मदत देणार, अमकं करणार, हे सगळं झूट आहे. आणि म्हणून आम्ही देणारे आहोत आणि नेहमी देत आलेलो आहे. आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो की शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा
महायुती सरकार आमच्या सरकारच्या माध्यमातून दिला जाईल. तिथं हात आकडता आम्ही घेणार नाही. मी हे यापूर्वी देखील म्हटलेलं आहे. आणि सगळ्यांनी मदत केली पाहिजे. आज त्यांना 10,000 रुपयाचं चेक आम्ही देणं सुरू केलेलं आहे. धान्य देण्याचं काम सुरू केलेलं आहे. शेतकऱ्याला तात्काळ जे आहे दिलासा देण्याचं प्रक्रिया जी आहे आम्ही सुरू केलेली आहे. ते म्हणतात की प्रति हेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावी, ही प्रामुख्याने मागणी आहे ती उद्धव ठाकरेंकडून होताना पाहिली. बघा, मागणी किती करावी, कोण करावी, किती आणि कुणी करावी हा त्याचा भाग आहे. पण तो सरकार एवढंच आमचं सरकार म्हणून, महायुती सरकार म्हणून शेतकऱ्याला जे काही संकटात शेतकरी सापडलेला आहे त्याचं संकट मोठं आहे हे मी पुन्हा एकदा सांगतो. त्यामुळे आम्ही अटी शर्ती बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहतो आणि आतापर्यंत शेतकऱ्याच्या मागं आम्ही उभे राहिलेलो आहोत. शेतकऱ्याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. आणि दुसरं, केंद्र सरकारचं आपण तुम्ही बघा, केंद्र सरकार देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी शेतकऱ्यांबद्दल अतिशय संवेदनशील आहेत. म्हणून तर शेतकऱ्यांसाठी त्यांनी शेतकरी सन्मान योजना सुरू केली. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार तर पूर्ण ताकदीने उभं राहील. केंद्र सरकार देखील या शेतकऱ्यांच्या मागं उभं राहील हा विश्वास आम्हाला आहे. तुम्हाला एकच सांगतो, शेतकरी अडचणीत आहे. आम्ही स्पष्ट मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं कॅबिनेटमध्ये, या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांकडे कुठलीही बँक वसुलीसाठी तगादा लावणार नाही, कुठली वसुलीची पत्र पाठवणार नाही. त्याचबरोबर हे जे तुम्ही जे साखर कारखान्याचा विषय जो आहे या बाबतीत देखील शेतकऱ्यांना कुठेही तोशीस लागणार नाही, शेतकऱ्यांना कुठलंही नुकसान होणार नाही आणि शेतकऱ्यांकडून कुठलाही पैसा वसूल केला जाणार नाही. बोलतायत की आतापर्यंत निवडणुकीच्या आधी 3 हप्ते दिले, आता एवढी वाढचं नाही तर 6 हप्ते एकदम द्या. लाडकी बहिणीबद्दल उद्धव ठाकरे लाडकी बहीण योजनेतला तर विरोध केला होता या लोकांनी. लाडक्या बहीण योजनेसाठी कोर्टात गेले होते विरोधामध्ये. त्यांना काय बोलायचा अधिकार आहे? आणि म्हणून लाडक्या बहिणीच्या योजनेत खोडा घालणाऱ्या सगळ्यांनाच लाडक्या बहिणीने चांगला जोडा निवडणुकीत विधानसभेचा दाखवला आहे. अजून काय दाखवायचं बाकी आहे का? त्यामुळे तुम्हाला सांगतो, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आम्ही महायुतीने ते सुरू केले. मी मुख्यमंत्री असताना आम्ही तिघांनी निर्णय घेतला आहे आणि ती योजना कधी बंद होणार नाही. आणि विरोधकांनी किती यावर अफवा पसरवण्याचं, बदनाम करण्याचं कारस्थान केलं तरीसुद्धा आमच्या लाडक्या बहिणी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. कारण त्यांना विरोध करणारे कोण हे सावत्र भाऊ, दुष्ट भाऊ हे त्यांनी ओळखलेलं आहे. आणि त्यामुळे मी मला सांगतो, आपल्या माध्यमातून लाडक्या बहिणींनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमची योजना सुरू राहणार. तुमची योजना कधीही बंद होणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.